1980-90च्या काळात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय असलेल्या सिनेमांनी चित्रपटगृहामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यांचे अनेक सिनेमे हिट सुपरहिट होत होते. किंबहुना त्यावेळचा प्रेक्षक वर्ग या चित्रपटांकडे आकर्षित झाला होता. मराठीतील 2 अभिनेते अभिनयाबरोबरच दिग्दर्शन क्षेत्राकडे वळले होते. त्यातील एक म्हणजे सचिन पिळगावकर आणि दुसरे म्हणजे महेश कोठारे. या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत महेश कोठारे यांच्या 1985 साली प्रदर्शित झालेला चित्रपट धूम धडाका याच्याबद्दल. कारकीर्द बहरत असताना महेश कोठारे यांनी दिग्दर्शनात येण्याचा धाडसी निर्णय घेतला. या चित्रपटामधून लक्ष्याला खूप लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, निवेदिता जोशी, सुरेखा राणे, प्रेमा किरण, शरद तळवळकर हे मुख्य भूमिकेत दिसले होते. 2 तास 28 मिनिटाचा चित्रपट 19 ऑगस्ट 1985 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे 65 लाखाची कमाई केली होती. हा चित्रपट त्या काळी गोल्डन जुबली चित्रपट ठरला होता. दिग्दर्शनाबरोबरच महेश कोठारे यांनी या चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली होती. चित्रपटाची मुख्य कथा श्री बी श्रीधर यांची असून पटकथा आणि संवाद अण्णासाहेब देऊळगावकर यांनी लिहिले होते. अनिल अरुण यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते, तर चित्रपटामध्ये गीतकार होते शांताराम नांदगावकर. तसेच चित्रपटामध्ये पार्श्वगायन केले होते सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, शबीर कुमार आणि ज्योत्सला हर्डीकर यांनी. चित्रपटामध्ये एकूण 4 गाणी आहेत. धनाजीराव मुर्दाबाद, अग ग पोरी फसलीस ग, प्रियतमा प्रियतमा आणि सिनेमावालं थांबा जरा. यातील अग ग पोरी फसशील ग आणि प्रियतमा प्रियतमा ही गाणी अजूनही खूपच पॉप्युलर आहेत. आता पाहूया या चित्रपटातील काही रंजक गोष्टी. फॅक्ट नंबर 1. हा चित्रपट महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट आहे. या अगोदर प्रभाकर पेंढारकर यांच्या प्रीत तुझी माझी या चित्रपटामध्ये त्यांनी असिस्टंट डायरेक्टरची भूमिका साकारली होती. फॅक्ट नंबर 2. धूम धडाका हा अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचा एकत्रित काम केलेला पहिला आणि एकमेव चित्रपट आहे. फॅक्ट नंबर 3. हा चित्रपट 1966 मधील हिंदी चित्रपट प्यार किया जा या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते श्री बी श्रीधर यांनी. प्यार किया जा हा सुद्धा चित्रपट श्री बी श्रीधर यांचा कटालिक नेरपिल्लई या चित्रपटाचा रिमेक आहे. फॅक्ट नंबर 4. महेश कोठारे यांनी जरी काही चित्रपटामध्ये अभिनय केले असला तरी मुळात त्यांची इच्छा चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची होती, परंतु त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या एका मित्राकडून 20,000 रुपये उधार घेऊन प्यार किया जा चित्रपटाचे कॉपीराइट खरेदी केले होते. फॅक्ट नंबर 5. प्यार किया जा सिनेमातील किशोर कुमारची भूमिका करण्यासाठी अशोक सराफ यांना महेश कोठारे यांनी नक्की केले होते, तर चित्रपटात शशी कपूर यांची भूमिका ते स्वतः करणार होते. परंतु मेहमूद यांच्या भूमिकेसाठी त्यांना योग्य असा कलाकार भेटत नव्हता, जो मेहमूद यांच्याप्रमाणेच काम करू शकेल. फॅक्ट नंबर 6. महेश कोठारे यांचे आई वडील हे आत्माराम मेंढे यांच्या झोपी गेलेला जागा झाला या नाटकामध्ये काम करत होते. 1958 सालचे हे नाटक बबन प्रभू यांनी लिहिले होते आणि यामधील प्रमुख भूमिका सुद्धा त्यांनीच केलेली होती. बबन प्रभू दिवंगत झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ आत्माराम मेंढे यांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर उतरायचे ठरवले. या नाटकामध्ये बबन प्रभू यांनी केलेल्या प्रमुख नायकाची भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे साकारत होते. याच नाटकाच्या तालमीला एकदा महेश कोठारे गेलेले असताना ते नाटकातील लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय पाहून ते खूपच खुश झाले होते. तसेच त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा लक्ष्मीकांत यांच्या अभिनयाची प्रशंसा केली होती. त्यावेळी महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना सांगितले की ज्यावेळी ते पहिले चित्रपट दिग्दर्शन करतील त्यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार म्हणून लक्ष्मीकांत यांनाच घेतील. फॅक्ट नंबर 7. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत यांना कलाकार म्हणून घेण्यासाठी खिशात असलेला 1 रुपया सायनिंग अमाऊंट म्हणून दिला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुद्धा तो
तेवढ्या सिरियसनेसने कबूल केला होता। या चित्रपटामध्येही असाच एक सीन महेश कोठारे यांनी दाखवला आहे, ज्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे यांना त्यांनी सांगितलेल्या स्टोरीचा ॲडव्हान्स म्हणून 1 रुपया देतात। ॲडव्हान्स म्हणून हा एक कशाला रुपया ठेवून घ्या। फॅक्ट नंबर 8, या चित्रपटामध्ये अशोक सराफ यांच्या हिरोईनसाठी महेश कोठारे यांची पहिली निवड रंजना या होत्या, परंतु नंतर सुरेखा राणे यांनी या चित्रपटामध्ये याच रोलसाठी काम केले होते। फॅक्ट नंबर 9, चित्रपट हिट झाल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक पितांबर काळे हे स्वतः सुरेखा राणे यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते। फॅक्ट नंबर 10, या चित्रपटामध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे हे तिन्ही एक्के असले तरी हुकमाचा एक्का होता चित्रपटातील ज्येष्ठ आणि एकेकाळी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारे अभिनेते शरद तळवलकर। या चित्रपटातील त्यांची धनाजी वाकडेंची भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुमच्या काय कॉमेंट असतील त्याही आम्हाला कळवा आणि अशा प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।